स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो मॅम. Okay. Now we will move to the basic topic, that is types of binary tree. Okay. वरच्या ज्या दोन टाईप होत्या त्या टाईप ऑफ ट्री होत्या. आता ह्या ज्या आहेत त्या आहे टाईप ऑफ बायनरी ट्री. ओके. इझी आहे, फक्त कॉन्सेप्ट लक्षात येणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिला टाईप जो आहे तो आहे फुल बायनरी ट्री. ओके. फुल बायनरी ट्री म्हणजे काय? प्रत्येक नोडला एक तर 0 किंवा 2 नोड पाहिजे. आय रिपीट, प्रत्येक नोडला एक तर 0 चाइल्ड पाहिजे किंवा 2 चाइल्ड पाहिजे. एक अलाउड नाहीये. राईट. प्रत्येक नोडला एक तर 0 किंवा 2, 1 सुद्धा अलाउड नाहीये आणि 3 सुद्धा अलाउड नाहीये. एक तर नाहीच पाहिजे चाइल्ड किंवा 2 चाइल्ड पाहिजे. ओके. या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल 18 ला 2 चाइल्ड आहे, 15 आणि 30. 15 ला 2 चाइल्ड आहे, 40 आणि 50. 30 ला 2 चाइल्ड आहे. ओके. 18 ला आहे. आता ह्या नोड ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला दिसत असेल की सेकंड तुम्ही डायग्राम बघा. 18 हा रूट नोड आहे, त्याला 2 आहे, बरोबर. पण 20 ला कुठलाच चाइल्ड नाहीये. स्टील इट इज फुल बायनरी ट्री बिकॉज द कंडिशन इज त्याला एक तर 0 किंवा 2 चाइल्ड नोड्स पाहिजे. ओके. सो बायनरी ट्री ड्रॉ करताना कधी लक्षात ठेवायचं की त्या नोडला एक तर चाइल्ड नोडच नाही दाखवायची किंवा मग 2 चाइल्ड नोड दाखवायच्या. एक चाइल्ड नोड अलाउड नाहीये. राईट. कळलं सगळ्यांना? येस मॅम. मॅम धनश्रीला अलाउ करा ना. नक्की कळलं सगळ्यांना फुल बायनरी ट्री म्हणजे काय? येस मॅम. ओके. मी नेक्स्ट लेक्चरला हे सगळं वाचून ठेवायचंय. मी नेक्स्ट लेक्चरला सिरियसली विचारणार तुम्हाला. नाउ नेक्स्ट इज कम्प्लीट बायनरी ट्री. हु कॅन टेल मी दिस कम्प्लीट बायनरी ट्री डेफिनेशन वाचा. स्नेहल गायके. हा मॅम. Can you explain me complete binary tree? मॅम मी सांगू का? डेफिनेशन वाच. कोणाला येते व्हॉलंटिअरली? कोणी आहे सांगायला? मी सांगू का मॅम? नाव सांग ना बाळा. देवेंद्र. सांग बरं. प्रत्येक नोडला 2 चाइल्ड पाहिजे म्हणजे. येस. प्रत्येक नोडला कंपल्सरी 2 चाइल्ड पाहिजे. कंपल्सरी वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. 0 पण नाही चालणार, 1 पण नाही चालणार, 3 पण नाही चालणार. कंपल्सरी त्याला 2 चाइल्ड नोड पाहिजे. दॅट इज कम्प्लीट बायनरी ट्री. ओके. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फुल बायनरी अँड कम्प्लीट बायनरी? फुल बायनरी मध्ये 0 नोड्स पण अलाउड आहे, पण कम्प्लीट बायनरी मध्ये 0 नोड सुद्धा अलाउड नाहीये. सो ही डायग्राम तुम्हाला दिसत असेल सगळ्यांना. 18 ला आहे, यांना पण आहे. ही जी खालची ही कोणती ट्री आहे कोण सांगेल मला? फुल बायनरी. इज इट फुल बायनरी? नाही मॅम. बायनरी ट्री. देन कंप्लीट बायनरी. जनरल. बायनरी सर्च ट्री मॅम. Yes, this is a binary search tree. Okay, this is the binary search tree. लक्ष द्या, इथे 50 ला एक सिंगल नोड आहे बाळांनो. ना 0 आहे ना 2 आहे. सिंगल नोड आहे, त्याला 1 आहे. राईट. सो तो त्या टाईपची बायनरी ट्री होणारच नाही. ना फुल होणार आहे ना कम्प्लीट होणार आहे. इट इज जस्ट अ बायनरी सर्च ट्री. ओके. पण मॅम डेफिनेशन मध्ये तर असं लिहिलेलं आहे की शेवटच्या जे लीफ नोड असतं ना त्याला सिंगल चालतो. आपण ह्या नोड बद्दल बोलतोय ना बाळा. कम्प्लीट बायनरी ट्री आणि फुल बायनरी ट्री बद्दल बोलतोय ना. फुल बायनरी ट्रीची कंडिशन काय? एक तर 0 किंवा 2 पाहिजे. इथे कुठे मेन्शन आहे का एक चाइल्ड पण चालणार आहे म्हणून? कम्प्लीट बायनरी ट्रीच्या डेफिनेशन मध्ये. कम्प्लीट बायनरी ट्री मध्ये इथे लिहिलेलं आहे की कंपल्सरी 2 नोड असतातच. हे बघ, इफ ऑल द लेवल्स आर कम्प्लिटली फिल्ड एक्सेप्ट लास्ट लेवल, म्हणजे शेवटच्या ज्या नोड्स आहे ऑब्विसली त्या चाइल्ड नोड आहे, त्यांना कोणी नसणार आहे. त्या सोडून बाकीच्या सगळ्या कम्प्लिटली फिल्ड पाहिजे. कम्प्लिटली फिल्ड म्हणजे काय? त्याला लेफ्टची पण नोड पाहिजे आणि त्याला राईटची पण नोड पाहिजे. इट मीन्स त्याला 2 नोड कंपल्सरी पाहिजे. कळलं? याला 2 नोड आहेत कंपल्सरी 50 ला.
नाही त्याला नाहीये ना इकडची, म्हणून तो बायनरी सर्च ट्री होऊन जाईल. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हो मॅम. जायचं पुढच्या टाईप कडे. ओके, येस. सो दिस इज स्क्यूड बायनरी ट्री. ओके, व्हेरी इझी. स्क्यूड बायनरी ट्री मध्ये काय होतं की a skewed binary tree is a type of binary tree in which all the nodes have only either one child or no child. म्हणजे प्रत्येक जी नोड आहे तिला एकच चाइल्ड पाहिजे किंवा चाइल्डच नको. ओके, so Yes, ma'am. this is the skewed binary tree. Now you can see over here 1 ला 2, 2 ला 3, प्रत्येक नोडला एकच चाइल्ड नोड आहे. दिसतंय सगळ्यांना? आणि Yes, इथे ma'am. पण एकच चाइल्ड आहे. सो दीज आर द 2 टाइप्स ऑफ स्क्यूड बायनरी ट्री. जर त्याला फक्त लेफ्ट बाजूला चाइल्ड नोड असतील दॅट विल बी लेफ्ट स्क्यूड. ओके, आणि त्याला जर राईट साइडलाच असेल त्याला म्हणतात राईट स्क्यूड. ओके, कळलं सगळ्यांना स्क्यूड बायनरी ट्री? येस मॅम. येस. हो मॅम. आता ही जी स्क्यूड बायनरी ट्री आहे हिला तुम्ही झिगझॅग पण काढू शकता. म्हणजे 1, 2 आणि 2 ला राईट दाखवली तरी चालेल, नो इश्यूज. पण त्याचे ते 2 टाईप मला तुम्हाला सांगायचे होते म्हणून मी ह्या 2 डायग्राम कन्सिडर केल्या. आणि एक्झामला जरी तुम्हाला स्क्यूड बायनरी ट्री विचारलं तर तुम्ही ह्या 2 डायग्रामच काढा, कारण तिथे त्यांचे टाईप लगेच मेन्शन होत आहे की एक तर लेफ्ट स्क्यूड आहे किंवा राईट स्क्यूड आहे. ओके, कळलं स्क्यूड बायनरी ट्री म्हणजे काय? एक तर त्याला 0 किंवा त्याला 1 नोड पाहिजे. ओके, 2 नाही चालणार, 2 नाही, 3 नाही, काहीच नाही, तर 0 नाही तर 1. फाईन. नाव वी विल मूव्ह टू द next type, that is strictly binary tree. What is strictly binary tree? Every non-leaf node, I repeat, every non-leaf node contain non-empty left and right subtrees. In other words, the degree of every non-leaf node. मॅम, बोला. अंजलीला अलाव करा ना. एक मिनिट. आता याचा मीनिंग काय कोण सांगेल मला? डेफिनेशन वाचा बरं, थोडंच डिफिकल्ट आहे ना, तुम्ही पण थोडीशी बुद्धीला चालना लावली पाहिजे, हो की नाही? वाचा बरं डेफिनेशन. येस, कॅन टेल मी. चुकलं तरी चालेल. मॅम म्हणजे फक्त सी ला सबट्री राहतील असं ना? अजून मॅम लेफ्ट साइडला एक्सटेंड नाही करायचं, फक्त राईट साइडला एक्सटेंड करत जायचं ट्री, म्हणजे सब ट्री. असं कुठे मेन्शन आहे डेफिनेशन मध्ये? मॅम ते नॉन म्हणजे मॅम ते चिल्ड्रन्स ऑलवेज 2 राहतील. असं कुठे मेन्शन आहे? स्ट्रिक्टली बायनरी ट्री आणि फुल बायनरी ट्री आर ऑलमोस्ट इक्वल कॉन्सेप्ट. ओके, व्हॉट इज इक्वल इन दॅट? स्ट्रिक्टली बायनरी ट्री मध्ये सुद्धा एक तर 2 नोड्स किंवा 0 नोड्स अलाउड आहे. दॅट इज द फर्स्ट इक्वल कॉन्सेप्ट इन स्ट्रिक्टली अँड फुल बायनरी ट्री. ओके, एक तर 2 नोड्स किंवा 0 नोड्स आर अलाउड. आता मीनिंग काय की जी पण नॉन लीफ नोड आहे तुमची, नॉन लीफ नोड म्हणजे कोणती नोड? मॅम म्हणजे त्याला डज नॉट हॅव एनी चाइल्ड. Yes, non-leaf node, it means it does not have any child. Okay, तर त्या ज्या non-leaf node आहे तुमच्या, त्यांना त्यांची जी डिग्री आहे, the degree of every non-leaf node will always be 2. Now how it comes की non-leaf node ची डिग्री ही ट्रू आहे? How is it possible? So obviously त्यांचा मीनिंग असा नाहीये की तुमच्या चाइल्ड नोडला कोणतेच
पुढची नोड नकोय, ऑब्विसली इट मीन्स की जेव्हा जेव्हा तुमची नॉन लीफ नोड असणार आहे, जेव्हा जेव्हा तुमची नॉन लीफ नोड असणार आहे, तेव्हा तेव्हा त्याची जी लेफ्ट आणि राईट साईडच्या नोड्स आहे ह्या एम्प्टी पाहिजे कंपल्सरी. ओके, इट इज ॲज इक्वल ॲज फुल बायनरी ट्री. इट मीन्स जेव्हा जेव्हा तुम्ही लेफ्ट बाजूला किंवा राईट बाजूला नोट्स काढणार आहे, तेव्हा तेव्हा जेव्हा पण तुमच्या टर्मिनल नोट्स येतील, आता इथे टर्मिनल नोट्स कोणत्या आहे, BFGE. ओके, यांना चाइल्ड नसणार आहे, दॅट इज कंपल्सरी. अँड सेकंडली बाकीचे जेवढ्या पण नोट्स आहे त्यांना मॅक्सिमम 2 तरी चाइल्ड पाहिजे. आता ह्या एक्झाम्पल मध्ये यू कॅन सी ए ला 2 चाइल्ड आहे. ओके, बी ही टर्मिनल नोड आहे त्याच्यामुळे तिला चाइल्ड नाहीये. सी ला 2 चाइल्ड आहे, डी ला पण 2 चाइल्ड आहे, एफ, जी आणि ई या तुमच्या चाइल्ड नोड आहे त्याच्यामुळे त्यांना काय कुठलीच पुढची नोड अलोकेटेड नाहीये. सो बेसिकली काय की जेवढ्या पण नोड्स आहेत त्यांना कंपल्सरी 2 नोड्स पाहिजे ऍज अ चाइल्ड नोड, आणि चाइल्ड नोडला कुठल्याच नोड्स नकोय. सो स्ट्रिक्टली बायनरी ट्री आर ॲज इक्वल ॲज फुल बायनरी ट्री. Okay, now the last concept, extended binary tree. Extended binary tree is a type of binary tree in which all the null subtree of the original tree are replaced with special nodes called external nodes, whereas जे आपण काढलेलं आहे 1 2 3 4 5. ओके, जर त्यांना चाइल्ड नोड असेल तर त्या राऊंड मध्येच लिहायच्या, पण जर त्यांना त्यांची एक तर लेफ्ट किंवा राईट सबट्री जर नसेल तर त्यांना स्क्वेअर फॉर्म मध्ये तुम्हाला तिथे मेन्शन करायचे. ओके, बॉक्सेस ज्याला म्हणतो आपण. फाईन. सो ह्या ज्या असणार ज्या सर्कल मध्ये आहे त्या तुमच्या होतील इंटरनल नोड्स, आणि बॉक्सेस मध्ये ज्या असतील तर होतील तुमच्या एक्सटर्नल नोड्स. आय रिपीट, एक्सटेंडेड बायनरी ट्री मध्ये तुम्हाला प्रत्येकाला 2 नोड कंपल्सरी दाखवायचे. तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल 1 ला 2 नोड कंपल्सरी आहे, 2 ला पण 2 नोड कंपल्सरी आहे, 5 ला दाखवले आहे, 3 ला दाखवले आहे, 4 ला पण दाखवले आहे. पण ज्यांना ज्यांना गिवन डायग्राम मध्येच अलोकेटेड नोड नाहीये त्या नोड तुम्ही काढायच्या आणि त्या बॉक्स फॉर्म मध्ये काढायच्या, सर्कल फॉर्म मध्ये काढायच्या नाही. त्या ज्या बॉक्स फॉर्म मध्ये काढलेल्या नोड्स असणार आहे त्या असणारे तुमच्या एक्सटर्नल नोड, आणि ज्या सर्कल मध्ये असणारे त्या तुमच्या असणारे इंटरनल नोड. दॅट इज कॉल्ड ॲज एक्सटेंडेड बायनरी ट्री. ओके, कळलं सगळ्यांना एक्सटेंडेड बायनरी ट्री काय असतं? हो मॅम. येस मॅम. दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ ट्री. मी हे डॉक्युमेंट शेअर करणार आहे, माझ्या ब्लॉगवर पण करेल आणि त्या ऍपमध्ये पण करेल. नेक्स्ट लेक्चरला सगळ्यांनी ट्रीच्या त्या डेफिनेशन्स आणि ट्रीचे टाइप्स व्यवस्थित रीड करून घ्यायचे.